माय बाबू, गीतेमध्ये 4 पात्र आहेत. श्रीकृष्ण महाराज, अर्जुन, धृतराष्ट्र आणि संजय. श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर आहेत आणि धृतराष्ट्र आणि संजय राजमहालात बसलेले. संजयाला एकच काम आहे की त्याला दूरदृष्टी दिलेली आहे आणि तो रणांगणावर सगळं पाहू शकतो आणि तिथलं काय चाललं आहे तर ते धृतराष्ट्राला सांगू शकतो. हे त्याच्या मागे ड्युटी आहे. तर तो त्याच्याचमुळं धृतराष्ट्रासमोर बसलेला आहे आणि धृतराष्ट्र हा संजयाला प्रश्न विचारतो आणि अर्जुन हा श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो. धृतराष्ट्रानं संजयाला एकच प्रश्न विचारला. तो म्हणतो की हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमो कुर्वत संजय. त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे मुलं, पांडव आणि कौरव, हे काय करायले ते मला सांग. त्याचं काय चाललं आहे, म्हणजे सेना कशी उभी केली, कशी काय चाललं आहे, कोण काय करायले, सुरू झालं का युद्ध, असं धृतराष्ट्र एकच प्रश्न विचारतो. सगळ्या गीतेमध्ये धृतराष्ट्राचा एकच प्रश्न आहे. तो म्हणतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमो कुर्वत संजय. म्हणजे हे संजय, त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे मुलं काय काम करतात, काय चाललं आहे त्याचं, याचा उद्योग काय चालला आहे, कोण काय करायला हे मला सांग. आणि मग संजय धृतराष्ट्राला सांगतो, म्हणतो हे राजन, दृष्टवा तू पांडवानिकम ईडम दुर्योधस्तदा आचार्यमुपसंगमे राजा वचन मबरे. हे तो म्हणतो की दोन्ही सैन्य उभा राहिलेली आहेत. एकीकडून 11 अक्षयणी आहेत कौरवाची सैन्य आहे, एकीकडून 7 अक्षयणी पांडवाचं सैन्य आहे. कौरवाचा सेनापती भीष्माचार्य आहे, कौरवाचे सेनापती भीष्माचार्य आहे आणि पांडवाचा सेनापती आहे दृष्टद्युम्न, म्हणजे कोणाचा मुलगा, द्रुपद राजाचा मुलगा आणि द्रुपदीचा भाऊ. असे तर अशी स्थिती आहे. आणि तिथं मग हा दुर्योधन हा बघतो सैन्य उभं केलेलं आहे, पांडवाचं चक्रव्यूह कसं केलेलं आहे, व्यूहरचना केलेली आहे सैन्याची. आणि तो सांगतो, मग तो जातो कोणाकडं, तो जातो द्रोणाचार्याकडं. त्यानं वास्तविक भीष्माचार्याकडे झालं पाहिजे होतं, कारण भीष्माचार्य हे सेनापती होते. परंतु तो सेनापतीकडे जात नाही, जातो कोणाकडं तर द्रोणाचार्याकडे. कारण भीष्माचार्य हे संधी नौकर नव्हते. त्याचा जेवढा अधिकार धृतराष्ट्राचा होता राज्यावर, तेवढाच त्याचा होता, भीष्माचार्याचा होता. त्यामुळं तो भीष्माचार्याकडे जात नाही, जातो कोणाकडं द्रोणाचार्याकडे. द्रोणाचार्य सनदी नौकर आहेत आणि त्या सनदी नौकराकडे जातो आणि त्याला म्हणतो हे बघा, आणि त्याला चिडविण्यासाठी म्हणतो, चिडविण्यासाठी कोणाला, द्रोणाचार्याला. कारण द्रुपद आणि द्रोणाचार्य हे एका आश्रमात शिकायला होते आणि द्रोणाचार्य आणि द्रुपद यांच्यामध्ये वैर होतं. आणि वैर असताना देखील द्रोणाचार्यानं त्या दृष्टद्युम्न नावाचा त्याचा द्रुपद राज्याचा मुलगा याला शिकवायला ठेवलं होतं. बरोबर, त्याला शिक्षण दिलं होतं भरपूर. जेवढं शिक्षण दुसऱ्याला दिलं होतं, दुसऱ्या मुलांना, तेवढंच शिक्षण त्यांनी त्याला दृष्टद्युम्नाला दिलं होतं. आणि दृष्टद्युम्न इकडचा सेनापती होता आणि त्याचाच गुरु द्रोणाचार्य इकडच्या पक्षात होता. आणि मग तेच त्यानं पाहिलं दुर्योधनानं, आणि दुर्योधन द्रोणाचार्याजवळ गेला आणि त्याला म्हणतो, हे देवा, हे आचार्य, ते म्हणतो दृष्टवतु पांडव निकम ईडम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगमे राजा वचन मबरे. तो त्याला जाऊन म्हणतो, काय म्हणतो, पश्यतान पांडुपुत्रांना माचार्य मतिंचमू युडाम द्रुपदपुत्रेनं तो शिसेन धीमता. बघा,
तुमचा जो शिष्य आहे दुष्टदुम्न, त्याला तुम्ही शिकवलंय, मोठं केलंय, आता तोच तुमच्या विरोधात उभं आहे असं हिनवायचं आहे त्याला. म्हणजे द्रोणाचार्याला माहीत नाही का? आहे माहीत. द्रोणाचार्याचं सगळं मन इकून आहे. जरी द्रोणाचार्य शरीरानं जरी कौरव कोण असले तरी ते पांडवकून, मनानं पांडवकून आहेत. प्रत्येक कौरवाच्या ह्याच्यातला माणूस तो जरी बी शरीरानं कौरवकून असले, भीष्माचार्य शरीरानं कौरवकून आहेत पण मनानं पांडवकून आहेत. तसेच द्रोणाचार्य देखील मनानं पांडवकून आहेत, कौरव म्हणजे शरीरानं कौरवकून आहेत. त्याला माहीत आहे की हा माझा शिष्य आहे आणि तो माझ्याच विरोधात उभा राहिला आहे. अर्जुन बी माझा शिष्य आहे आणि तो बी मला मारायला उभा आहे. पण त्याला एवढं माहिती आहे की मी आज इथं रणांगणावर मी त्यांचा गुरु नाही, ते माझे शिष्य नाही. ते असतील तिकडं शिक्षणाच्या वेळेस ते माझे शिष्य होते, परंतु आज मी त्याचा गुरु नाही आणि ते माझे शिष्य नाहीत. आम्ही एकमेकाचे वैरी आहोत आणि एकमेकावर बाण मारायला तयार आहोत असं त्याला माहीत होतं द्रोणाचार्याला. परंतु हा जाऊन त्याला डिवचितो, म्हणतो बघा तुम्ही ज्या माणसाला तयार केलं, ज्या अर्जुनाला तुम्ही मोठं केलं, ज्या याला मोठं केलं, कोणाला दुष्टदुम्नाला मोठं केलं, वैऱ्याचा मुलगा आहे तो, त्याला तुम्ही शिक्षण द्यायला न पाहिजे होतं. परंतु म्हणजे पश्यतान पांडुपुत्रांना माचार्य महतींच्याहून युराम द्रुपदपुत्रेनं तो शिष्येनं तुमच्या शिष्यानं बघा तुमच्या विरुद्ध कशी चतुरंग दल सैन्य उभा केलेली असं तो म्हणतो. आणि म्हणतो आत्रसुरा महेश्वासा भीमा अर्जुन समाधी. इकडं कोण पांडवाकडच्या याचं सांगतो, पांडवाकडच्या सैनिकाची म्हणजे वर्णन करून सांगतो तो. आत्रसुरा महेश्वासा भीम अर्जुन समाधी. भीम अर्जुन आहे तिकडं. हो. आणि युधानो विराटचे द्रुपदची. युधान आहे, विराट आहे, द्रुपद आहे. बघा विराटाची मुलगी त्याला दिलेली होती अभिमन्यूला, द्रुपदाची मुलगी द्रौपदी यायला दिलेली होती. हे सगळे नातेवाईक तिकडून नाही तर राहणार का? इकडून राहणार का? नाही, तिकडूनच राहणार आणि तिकडूनच होते ते. आणि हे सांगतो त्या द्रोणाचार्याला सांगतो द्रोणाचार्याला माहीत नाही का तिकडून आहेत हे लोक, पण तरी हा सांगतो डिवचिण्यासाठी त्याला. आणि त्याचा युगो दुःखित हो त्याचा. तो म्हणतो बघा युद्धानो विराटचे द्रुपदचे महारथा. एवढे महारथी लोक आहेत. पुन्हा दुष्टकेतूस चेकितान. दुष्टकेतू आहे, चेकिताने काशीराज आहे, मोठा वीर्यवान येतो. आणि काशीराजाचे वीर्यवान पुरुजित कुंती भोजस्य सैभ्यस्य नरपुंग. पुरुजित आहे, कुंती भोज आहे, सभ्य आहे आणि एवढे नरपुंग मोठाले नर आहे असं तो सांगतो. विधामनुचे विक्रांत. विधामनु आहे, विक्रांत आहे, उत्तमोजे आहे, वीर्यवान. सोबद्रचे महाबाहो सर्व एव महारथा. असे सगळे महारथी तिकडून आहेत. आणि बघा अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध दिदोतमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान् ब्रवीमिति. आणि तो म्हणतो की मी इत्यादी पांडवाकडच्या लोकांची, तुम्हाला पांडवाकडच्या सैनिकाची माहिती दिली, वीर लोकांची माहिती दिली. आता तुम्हाला आपल्याकडल्या लोकांची माहिती दिली. पण बाबा अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे म्हणजे गीतेचा. आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आपण काय करायचं आहे, प्रथम गीता कशी वाचावी हे त्या ज्ञानी माणसाकडून समजून घ्यायचं. ज्ञानीकडून समजून घेऊन गीता कशी वाचायची हे पाहायचं आहे. आणि मग गीता आपल्याला आली की आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे. याप्रमाणे मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगता आला पाहिजे. आणि अशी ही तुम्ही प्रॅक्टिस वारंवार केली. एकदाच नाही, एकदाच्यानं तेवढी प्रगाढ होत नाही गीता. तुम्ही वारंवार जर तेच बोलत राहिले, ते एक पहिल्यामध्ये आहे काय तर हे सगळं बघत गेले तुम्ही, त्यातलं खडा माहीत झालं पाहिजे आपल्याला. पहिल्या अध्यायामध्ये आहे काय बाबा. हं, म्हणजे आता हे बघा किती आपण 7 श्लोक घेतले, पण ह्या 7 श्लोकामध्ये काय आहे
तर हे आपल्याला आता कळालं. तर असंच प्रत्येक याच्यामध्ये पुढं चलत जायचं आणि 18व्या अध्यायापर्यंत आपल्याला जायचं. माझ्या बाबा, याप्रमाणे गीता फार अवघड नाही ही गोष्ट, पण आपला साधना लागते त्याला. आपण साधन करायला पाहिजे आणि चांगल्या गुरुकडे जायला पाहिजे, जो आपल्याला खरा शिकू शकतो, पोटातून शिकू शकतो, आणि त्या गुरुकडे जाऊन गीता शिकली पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. माझ्या बाबा, हे आज हा कलियुग आहे, ह्या इथं वादळ सुटलेलं आहे आणि ह्या वादळामध्ये बघा प्रत्येक माणूस हा किती किती खालच्या थरावर गेलेला आहे माणूस. कसं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा खालच्या थरावर गेल्या तिथं, आणि मग ह्या खालच्या म्हणजे वावटळ सुटली आणि त्या वावटळीमध्ये आपल्याला आपल्या अध्यात्माचा दिवा लावायचा आहे. तो दिवा आपल्याला मायबाप लावता आला पाहिजे. जो दिवा लावील तोच या कलियुगामध्ये सक्सेस होईल, बाकी नाही तर नरकाचीच गती होणार आहे हो मायबाप. त्यामुळं जपून राहा आणि जपून राहा. काळ बेकार आहे हे समजून घ्या आणि आपलं लोक काही करू पण आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.